सगळं एकत्र असते. तर त्यामध्ये मग शॉर्ट नोट्स काढाव्या लागल्या. 75% सिलेबस कव्हर केला होता आणि सर जेव्हा सेटचा पेपर होता, तेव्हा माझी एम-एससी फिजिक्सची सेमिस्टर 2 ची परीक्षा पण चालू होती अच्छा. त्यामध्येच. तर सेमिस्टर 1 मी क्लिअर झाली होती. तर त्या सेमिस्टर 1 मधलं सर क्लासिकल मेकॅनिक्स आणि न्यूमेरिकल एनालिसिस त्याचा मला फायदा झाला. त्यानंतर मग आय-एफ-एस वाल्यांचे सर रिअल एनालिसिस, लिनियर अल्जेब्रा, कॉम्प्लेक्स एनालिसिस हे सगळे आहे ओके. ते सगळे कव्हर केले. आणि इंटिग्रल इक्वेशनचं सर आपण कधी-कधी सोडून देतो. पण बरोबर. ते आय-एफ-एसचे सर आहेत. त्यांनी इंटिग्रल इक्वेशनचं पण भरपूर छान पद्धतीने ओके. सांगितलं. हेलो माय डियर फ्रेंड्स, वेलकम बैक टू द आईएफएस। आज हमारे साथ एक बहुत ही स्पेशल गेस्ट जुड़ चुके हैं, पूजा, और वो उनका जर्नी शेयर करने वाले। एमएस-सेट उन्होंने इस बार क्वालिफाई किया है, तो उनके सक्सेस का जर्नी क्या रहा इसके बारे में जानेंगे। सबसे पहले पूजा, आपका बहुत बहुत स्वागत है हमारे चैनल पे। तो आप हमारे व्यूवर्स को, हमारे स्टूडेंट्स को इंट्रोड्यूस करिए ताकि वो भी आपके बारे में जान पाए, आपकी जर्नी के बारे में जान पाए। ओके सर. Pooja Rameshwar Dasarwar. After marriage, Pooja Pawan Chatare. I have completed my MSc Maths from SGBAU campus Amravati. त्यामध्ये माझा 6th मेरिट होता. आता यावर्षी माझं MSc फिजिक्स सेकंड इयर चालू आहे. ते मी LT कॉलेज वनी मधून करत आहे. ओके, सो हाउ यू आर फीलिंग, बिकॉज MS-सेट का जर्नी का प्रिपरेशन का जो जर्नी है वो बहुत टाइम टेकिंग होता है, सैचुरेटिंग होता है। तो आपका क्या फीलिंग था, क्या आपने महसूस किया जब आपको पता चला आपने इस बार महाराष्ट्र सेट क्वालिफाई किया है? तर खूप छान वाटत आहे MS सेट क्लिअर करून, कारण माझ्या घरी सगळेच जण नेट सेट क्लिअर आहे सर. माझे हस्बंड पण क्लिअर आहे, दीर आणि जाऊ. आता आम्ही चौघं पण जण क्लिअर झालो. तर मला असं वाटतं की मी आता फॅमिलीमध्ये सूट होते असं वाटते मला. छान वाटत आहे. चला, तुम्ही सेट कोर्स का ऑप्ट केला? कारण की मॅथमॅटिक्स मधून जेव्हा आपण स्टुडंट प्रिपरेशन स्टार्ट करतो, बऱ्याचशा एक्झाम असतात. वाय सेट? हो सर. तर मला टीचिंग मध्ये आवड आहे. ओके. तर त्यामुळे मग आणि लग्न झालं असल्यामुळे सर खूप दूर पण मी जाऊ शकत नाही. त्यामुळे मग MS सेटच प्रेफर केलं. नेट पण देत आहे सर, पण आधी सेटच करावं म्हटलं. ते झालं तर मग पुढे करता येईल विचार. डेफिनेटली, कारण की बघा, सेटची एक्झामची लेवल आहे आणि नेटची एक्झामची लेवल पूर्णपणे डिफरंट आहे. सिलेबस ऑलमोस्ट जरी सेम असला, जेव्हा तुम्ही सेट एक्झाम क्वालिफाय करता, तुम्हाला जो कॉन्फिडन्स येतो, तो कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन त्या कॉन्फिडन्सचा यूज करून नेट सुद्धा क्वालिफाय करू शकता. तो सेट प्रायमरी स्टेप आहे स्टुडंट्स. IFS बद्दल तुम्हाला कसं कळलं आणि तुम्ही IFS शी कसे जोडले गेलेत? तर ऍक्च्युअली मी सर MSc नंतर विचार सोडला होता, कारण म्हणजे आम्हाला सर सगळे प्रोफेसर होते ते बोलत होते की आम्ही दिल्लीला गेलो होतो. मग त्यात पण सर काही मुली जाऊन वापस आल्या होत्या, तिथे राहणं नव्हतं जमत, भरपूर प्रॉब्लेम होता. तर मग मी म्हटलं आपण तर काही दिल्लीला जाऊ शकत नाही. मग मी विचार सोडला होता. पण माझ्या ज्या जाऊबाई आहे त्या MBA करून आहे, BSc ॲग्री करून त्यांनी नंतर MBA केलं. तर त्यांनी घरूनच तयारी केली. तर त्यांनी मला सांगितलं की नाही म्हणे, YouTubeवर भरपूर ऑप्शन अवेलेबल आहे म्हणे. नंतर मला मुलगी झाली सर. तर डिलिव्हरीमध्ये मी कोरोनामध्ये जे 2 पेपर झाले होते सेटचे ते दिले नव्हते. मग माझा गॅप पण पडला होता. तर नंतर मग मी एक दिवस असंच YouTubeवर पाहिलं, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे IFS वाल्यांनी सॉल्व्ह करून दिले आहे सगळ्याच सरांनी. मगाशी मी नाव पण घेतलं होतं सर आता परत. तर रिअल अनालिसिस वाले सर, ते मनोज सर, त्यानंतर कॉम्प्लेक्स एनालिसिस वाले सर तुम्ही, त्यानंतर लिनियर अल्जेब्रा ODE PDA वाले सर, इंटिग्रल इक्वेशन वाले सर, सगळ्यांनी खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं आहे सर. तर त्याचा खूप फायदा झाला. मी सगळे PYQ पेपर सेट पूर्ण व्यवस्थित सॉल्व्ह करून घेतले. मग मला वाटलं की आता आपण करू शकतो. थोडा कॉन्फिडन्स आला. मागच्या वेळेसचा पेपर पण सर थोड्या मार्क्सनीच राहिला होता. तर मग यावेळेस केलं व्यवस्थित. चला, मी स्टुडंटना सांगू इच्छितो की पूजा ज्या त्यांनी आमच्या रेकॉर्डेड कोर्समध्ये एनरोल केलेलं आणि टेस्ट सिरीज पण त्यांनी लावलेली. तर टेस्ट सिरीजचा तुम्हाला किती बेनिफिट झालेला आहे एक्झामच्या आधी?
तर ॲक्चुअली काय झालं, मी YouTubeवर तुमचे क्लासेस पाहिले. त्यानंतर मग मी माझ्या हसबंडला म्हटलं, की आपण यांच्याकडून फ्रीमध्ये शिकत आहोत. तर आपले आपले पण काहीतरी योगदान असलं पाहिजे. त्यांना बरोबर. काहीतरी त्याचा फायदा झाला पाहिजे. तर मग मी त्यांना म्हटलं, की मला कोर्स लावून द्या. हं, तर तो 6000 वाला त्यांनी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असा हं, 3 मंथ्स वाला कोर्स होता. आणि सर फीज पण खूप अफोर्डेबल आहे, हं. सगळ्यांना परवडेल अशी. बरोबर. तर ती त्यांनी लावून दिली मला. त्यानंतर टेस्ट सीरीज लावून दिले. त्यानंतर मी पूर्ण बुक्स सर घेतले आहे. IFS वाल्यांचे प्रिव्हियस इयरचे, सेटचे, CSIR नेटचे, त्यानंतर जनरल ॲप्टिट्यूडचं सगळं. आता तर मी परत फिजिक्ससाठी पण ऑर्डर केले आहे सर पूर्ण बुक्स. ओके. तर खूप छान आहे सर. हं, चला, माझा नेक्स्ट क्वेश्चन हं, तुमच्यासाठी. जेव्हा कुठला पण हं, स्टुडंट्स महाराष्ट्र हं, सेटची प्रिपरेशन स्टार्ट करतो, त्याच्या लाईफमध्ये हं, सिच्युएशन येते. कारण की कन्सिस्टंटली एकच विषय करत राहणे एवढं हं. म्हणजे सोपं नाही आहे. तर काय काय नाही हर्डल्स आले सर. तुम्हाला प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये, ते आमच्या स्टुडंटबद्दल शेअर करू शकता तुम्ही? स्टार्टिंगला सर जेव्हा मी म्हणजे आपण स्टार्टिंगला जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतो हं, हं. सर, तेव्हा नाही समजत. हं, म्हणजे हं. भरपूर क्वेश्चन असे असतात की ते नाही जमत. पण IFS वाल्या सर लोकांनी जे सॉल्व्ह करून दिले आहे क्वेश्चन, सर ते तुम्ही तुम्ही पण कॉम्प्लेक्स एनालिसिस वाले, रिअल एनालिसिस वाले सर ग्राफिकली सॉल्व्ह हं, हं. करतात सर सगळे प्रश्न. तर ते मग खूप छान पद्धतीने समजलं, की मग मी त्यानंतर बाकीचे क्वेश्चन पण सॉल्व्ह करायला लागली. त्यानंतर हर्डल्स म्हणजे आता असतातच सर. हं. लग्नानंतर करणं, बरोबर. त्यानंतर एक मुलगी आहे सर. आता सर ती 3 वर्षाची झाली. पण जेव्हा मी स्टार्ट केली होती जर्नी, तेव्हा ती फक्त 1 वर्षाची वगैरे असेल. तर अच्छा. भरपूर प्रॉब्लेम आले. तिला मग सांभाळायला मला एक बाई पण लावावी लागली. हं, हं. आणि माझ्या हसबंडनी खूप कोऑपरेट केलं. आता यावेळेस माझा पेपर होता तेव्हा कावेरीच्या आजी म्हणजे माझ्या सासू पण हं, हं. घरी होत्या. अच्छा. तर त्यामुळे मागच्या वेळेस जाऊची डिलिव्हरी झाली होती, तर त्यांना तिकडे जावं लागलं होतं. तर यावेळेस त्या माझ्यासोबतच होत्या. तर त्यांनी मग माझ्या मुलीला पाहिलं, घरचं सांभाळलं. छान झालं सर, मग होऊन गेलं यावेळेस. हं. बघा स्टुडंट, जेव्हा पण तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करता आणि पूजा मॅमचं ऑलरेडी मॅरेज झालं, त्यांना लहान मुलगी आहे, तेवढं सगळं सांभाळून प्रिपरेशन करणे नक्कीच सोपं नाही आहे. पण त्यांनी करून दाखवलं. त्यांची मेहनत तर आहे त्याच्यामागे. आणि IFAचे सगळे फॅकल्टीज नेहमी स्टुडंटच्या पाठीमागे उभे राहतात. त्यांना कन्सिस्टंटली गाईड करतात. ठीक आहे. यूट्यूबवाले स्टुडंटसाठी पण असे पण स्टुडंट आहेत जे कोचिंग अफोर्ड नाही करू शकत. त्यांच्यासाठी आम्ही फ्रीमध्ये क्लासेस सेशन्स अरेंज करतो यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट. ते सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही नेहमी खंबीर उभे असतो त्यांच्या मागे. तर नेक्स्ट क्वेश्चन पूजा तुमच्यासाठी आहे. सिलेबस जर तुम्ही बघितला खूप वास्ट आहे. रिअल एनालिसिस झाला, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स झालं, अप्लाइडचं तर अजून कॉम्प्लिकेटेड सिलेबस आहे. सिलेबस बघून तुम्ही स्टार्टिंगला घाबरलेले का? हो सर, घाबरलेले तर होतेच. म्हणजे एवढं सगळं एका वेळेस करायचं म्हणजे बरोबर आहे. आपण युनिव्हर्सिटीची हं, हं. एक्झाम देतो, तर तेव्हा सेमिस्टर वाईज असते, तर तेव्हा ते वेगळं असते. पण बरोबर. यामध्ये सगळं एकत्र असते. तर त्यामध्ये मग शॉर्ट नोट्स काढाव्या लागल्या. हं, 75% सिलेबस कव्हर केला होता. ओके. आणि सर जेव्हा सेटचा पेपर होता, तेव्हा माझी MSc फिजिक्सची सेमिस्टर 2 ची परीक्षा पण चालू होती अच्छा. त्यामध्येच. तर सेमिस्टर 1 मी क्लिअर झाली होती. तर त्या सेमिस्टर 1 मधलं सर क्लासिकल मेकॅनिक्स आणि न्यूमेरिकल एनालिसिस त्याचा मला फायदा झाला. त्यानंतर मग IFS वाल्यांचे सर रिअल एनालिसिस, लिनियर अल्जेब्रा, कॉम्प्लेक्स एनालिसिस हे सगळे आहे, ओके. ते सगळे कव्हर केले. आणि इंटिग्रल इक्वेशनचं सर आपण कधी-कधी सोडून देतो. पण ते बरोबर आहे. IFSचे सर आहेत. त्यांनी इंटिग्रल इक्वेशनचं पण भरपूर छान पद्धतीने ओके. सांगितलं आहे. अदर ज्या ज्या सेटच्या एक्झाम होतात, बरोबर. त्याच्यामध्ये जे झाले होते, तर त्या पेपरचे पण सॉल्व्ह केले सर. ओके. हं. तुमचं MSc हं, हं, मॅथ्स हं. कोणत्या इयरला कंप्लीट झालं? कारण की तुम्ही ड्युअल डिग्री करताय ते? हो सर, हो. MSc मॅथ्स सर माझं 2018ला कंप्लीट झालं ओके. आणि त्याच वर्षी माझं लग्न पण झालं. आणि MSc फिजिक्स आता माझं सेकंड इयर चालू आहे. ओके. आणि MSc फिजिक्स कधी स्टार्ट केलं तुम्ही? कुठल्या इयरला? मागच्या वर्षी अच्छा, मागच्या मागच्या वर्षी वर्षी. सर. आता ओके. सेकंड इयरला आहे. हां. ओके, ओके. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी रोल मॉडेल कोण राहील? कारण की जेव्हा आपण प्रिपरेशन स्टार्ट करतो, आपण आयडियलाइज करतो, हे मला यांच्यासारखं बनायचं आहे आणि आपण इन्स्पायर होतो त्यांच्याबद्दल. कोण होता तुमचा रोल मॉडेल त्यांना बघून तुम्ही प्रिपरेशनमध्ये मोटिवेट होत राहिलं कन्सिस्टंटली? हां. हं. तर सगळेच शिक्षक आहे रोल मॉडेल, पण मोर प्रिसाइजली म्हणजे सगळ्यात जास्त म्हटलं तर आम्हाला सर मॅथ्सला आणि फिजिक्सला जे प्रोफेसर्स होते, रिस्पेक्टेड एनगंटीवार सर आणि रिस्पेक्टेड कारखानीस सर यांनी खूप इन्स्पायर केलं.
त्यानंतर SGBU कॅम्पसला आम्हाला कतोरे सर होते. त्यांनी पण खूप गाईड केलं. त्यानंतर आता भुजाडे सर होते आम्हाला मॅथ्सवाले. तर त्यांनी केलं. सगळेच प्रोफेसर, माझे हसबंड पण प्रोफेसर आहेत सीनियर कॉलेजला, फिजिक्सला आहे ते. ते तर आहेच रोल मॉडेल. आणि आसवले मॅडम आहे, सुनंदा आसवले मॅडम, रिस्पेक्टेड डॉक्टर सुनंदा आसवले मॅडम. त्या माझ्या आईसारख्या आहेत. त्या म्हणजे माझी प्रत्येक वेळेस त्या बाजू घेतात. माझं कम्प्युटर सायन्स होतं BSc ला, पण त्या केमिस्ट्रीवाल्या मॅडम असून खूप म्हणजे आता पण माझा रिझल्ट लागल्याबरोबर पहिल्यांदा त्यांचा फोन आलेला की झाली की नाही पूजा. मग त्यांनी पटकन स्टेटस पण लावलं. त्यानंतर म्हणजे खूप मग माझ्या सासूबाईंशी बोलल्या त्या, म्हणजे लग्नाच्या वेळेस पण त्या बोलल्या होत्या की म्हणे की पूजा छान राहील म्हणे पवनसाठी, असं वगैरे. खूप छान डेफिनेटली. स्टुडंट, आईसारखं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितोय. तुम्ही आता प्रिपरेशन जस्ट स्टार्ट केली, तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रिपरेशन थ्रू जावं लागणार. कारण की त्यांनी जे फील केलेलं आहे, ज्यावेळेस त्यांचा रिझल्ट लागलाय, ते जर तुम्हाला फील करायचं असेल, तुम्हाला याच्यातून पास होणार लागणार. ही जर्नी तुम्हाला कंप्लीट करावं लागणार त्यासाठी. चला, माझा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. तुम्ही महाराष्ट्र सेट एप्रिल 2024 एक्झाममध्ये जी सक्सेस मिळवलेली आहे, त्याचं क्रेडिट तुम्ही कोणाला देऊ इच्छिता? क्रेडिट सर, ऑफकोर्स सर, माझे आई पप्पा. मी आता सासरी जरी असली तरी माझे आई पप्पा माझ्या पाठीशी आहेत, तर नेहमीच त्यांना. त्यानंतर माझे सासू सासरे, मेन म्हणजे त्यांनी सगळं सांभाळलं. मी अभ्यास करत असताना सर सोपी नसते, कारण भरपूर वेळ अभ्यास करावा लागतं. असं म्हणते की निगेटिव्ह मार्किंग वगैरे नाही आहे, पण सर लेवल खूप हाय आहे. आणि पेपर 1 मध्ये पण सर क्वेश्चन असे येतात की सगळ्या प्रश्नाचे, ते टीचिंग ऍप्टिट्यूडचे वगैरे प्रश्न, तर असं वाटते की सगळेच आहे की काय आन्सर, असं वेगळंच होऊन जाते. तर त्याच्यासाठी अभ्यास करावा लागते सर. तर घर सांभाळलं माझ्या सासूनी, सासरे, त्यानंतर सगळ्या फॅमिली, माझ्या नंदा, माझी जाऊ, माझे दीर, माझे सगळे प्रोफेसर. आणि मेन मी मगाशी पण सांगलं होतं सर, माझी जी कामवाली म्हणण्यापेक्षा मी तिला मैत्रीण म्हणते. तिने म्हणजे मार्चचा जो पेपर होता मागच्या वर्षीचा, त्याच्या मग डिसेंबर महिन्यापासून मी आधीच 3 महिन्या पहिले लावली होती. माझ्या मुलीला, कावेरीला बघायला तिला लावलं होतं. आणि त्यानंतर ती घर पण कोऑपरेट, म्हणजे मला कामामध्ये मदत करायची, घर सांभाळायची माझ्या सासूंसोबत मिळून. त्यामुळे मी अभ्यास करू शकली सर. आता पण ती आहे माझ्याकडे. बरोबर आहे. स्टुडंटला प्रश्न पडतो पेपर 1चं प्रिपरेशन कुठून करायचं, कारण की कंटेंट मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. जे पण कंटेंट आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पासून क्वेश्चन मिळतात तेच आपण प्रॅक्टिस करून एक्झामला जातो. तर तुम्ही कसं पेपर 1ला हँडल केलेलं? हा सर, तर हे खूप महत्वाचं आहे सर. पेपर 1 म्हणजे सर मी IFASचा क्लास लावला होता, तिथे पण रेकॉर्डेड लेक्चर्स आहे त्याचे. आणि मी पेपर 1 साठी पण बुक ऑर्डर केलं होतं सर IFASचं. तर त्यात ते युजफुल झालं. आणि सर परत एक सर आहेत, मला ती माझी मैत्रीण आहे गणेश्वरी, तिचं केमिस्ट्रीमध्ये मागच्या वर्षी सेट निघालं. तिने सजेस्ट केलं होतं की ओएसिस करिअर पॉइंटवर तू म्हणे तू जॉईन कर म्हणे. तर ते जॉईन केलं होतं, त्यांची टेस्ट सिरीज दिली होती सर पेपर 1 साठी. ते पेपर 1 साठीच घेतात सगळ्यांना, म्हणजे सगळ्याच सब्जेक्टवाल्यांसाठी. तर ते आणि IFAS दोन्ही कॉम्बिनेशन करून केलं होतं सर मी. डेफिनेटली. स्टुडंट, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर 1 साठी आपल्याकडे कंटेंट मार्केटमध्ये नाहीये. तुम्ही काय करू शकता, प्रिव्हियस क्वेश्चन जास्त प्रॅक्टिस करा. कारण की पेपर 1 असा सब्जेक्ट आहे जेणेकरून तुमचे टीचिंग जेव्हा तुम्ही एक्झाम क्वालिफाय करून असिस्टंट प्रोफेसर बनणार, तर तुमच्या टीचिंग ॲज अ टीचर काय मोरल व्हॅल्यूज असल्या पाहिजेत, हे टेस्ट करण्यासाठी पेपर 1 कंडक्ट केला जातो. बऱ्याच साऱ्या स्टुडंटना प्रश्न असतो पेपर 1 का द्यावा, माझा तर सब्जेक्ट मॅथ्स आहे. तर त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा आहे स्टुडंट्स, की मोरल व्हॅल्यू ॲज अ टीचर तुमच्या एस्टॅब्लिश झाले पाहिजेत. ठीक आहे, चला, खूप छान आन्सर दिलं तुम्ही याच्याबद्दल. माझा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. बरेचसे स्टुडंट्स यांनी आत्ता प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे, आणि बरेच स्टुडंट असे पण आहेत 2024ची एक्झाम दिली, क्वालिफाय नाही होऊ शकले, दुःखी आहेत थोडे ते. तर त्यांच्यासाठी तुमचं काय मेसेज असणार? तर काही नाही, त्यांना मला एकच सांगणं आहे की दुःखी वगैरे होऊ नका, काही होत नसते, ट्राय करा होते. आणि सर म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक आणि हे जे आहे इंस्टाग्राम वगैरे, तर याचा थोडा कमी वापर करा. ऍक्च्युअली सर म्हणजे माझ्या बाबतीत पण तेच होत होतं. आपण सर म्हणजे आपली कॉन्टॅक्ट लिस्ट इतकी मोठी असते, सगळ्यांचे स्टेटस आपण पाहत बसतो, त्यामध्ये म्हणजे आपली कॉन्टॅक्ट लिस्ट मधले समजा आपण 1 मिनिट जरी पकडला तरी भरपूर वेळ वाया जाते. तर सर मी फक्त माझी कॉन्टॅक्ट लिस्ट माझी 20 आहे सर आता सध्या. फक्त 20 जणांना माझं स्टेटस दिसते आणि मी फक्त 20 जणांचं बघते. आणि बाकी सगळ्यांचे नंबर मी माझ्या याच्यामध्ये लिहून ठेवले आहे डायरीमध्ये. मग मला त्यांना जेव्हा कॉल करावं वाटते तेव्हा मी कॉल करते सर. तर हे आपल्याला करणं खूप जरुरी आहे. आता त्यांनी सगळ्यांनी माझं फोटो स्टेटसवर लावला, सगळं झालं, ते सगळे खुश आहे.
थोड्या वेळ ते नाराज पण झाले होते, "पूजा तुझं स्टेटस दिसून नाही राहिलं बा" म्हणून. पण मी म्हटलं, "नाही शक्य होत सर, सगळ्यांना हँडल नाही करू शकत डेफिनेटली. आपण आणि मुलगी लहान आहे, भरपूर प्रॉब्लेम येतात सर, घरी सांभाळावं लागते." चला, खूप इम्पॉर्टंट पॉईंट पूजाने शेअर केलेला आहे की सोशल मीडियाचा यूज कमी झाला पाहिजे, कारण की सोशल मीडिया रील वगैरे बघून बघून आपला अटेन्शन स्पॅम कमी झालेला आहे. आणि अटेन्शन स्पॅन एकदा कमी झालं की आपण पुस्तक पकडून कन्सिस्टंटली 1 तास बसू शकत नाही. तर खूप इम्पॉर्टंट आहे की सोशल मीडियापासून दूर राहा. ठीक आहे, यूज करायचं असेल सोशल मीडिया पॉझिटिव्हली घ्यायचं आहे, असं पण नाही की बिलकुल बंद करायचं आहे. यूज करायचं आहे, बट मिनिमाइज यूज झालं पाहिजे त्याचं. लास्ट मेसेज काय असणार तुमच्या स्टुडंटसाठी? हां सर, तर ते मी ना एक कोटेशन लिहूनच ओके. ठेवलं होतं. म्हणजे माझ्या हसबंडनी मला दिलं हम्म. होतं. 1 मिनिट. कावेरीने पेज घेतलं वाटतं हे वालं. बरं ठीक आहे. मला पाठच आहे ते. ओके, काय प्रॉब्लेम. Lots of work done by you. If you do not waste your time and energy in silly things, better to negotiate situation and people instead of facing them, because you are not here for what they thought. Say sorry and end it for your next good start. Give preference to that what is in emergency. ओके, खूप छान मेसेज आणि सर माझ्या कावेरीच्या आजीला तुमच्याशी बोलायचं होतं. 1 मिनिट. आई या ना. मगाशी सर राहून गेलं. त्यांना ठीक आहे, थँक्यू बरोबर. म्हणायचं आहे तुम्हाला. अच्छा. तर सर खूप छान वाटेल. आता सर कॉलेजला गेलेले आहे. काय प्रॉब्लेम. तर ते असते तर ते पण त्यांना पण छान वाटलं असतं. त्यांचं फिजिक्समध्ये झालंय सर नेट. ओके, या ना. थांबा. हा द्या त्यांना माहिती द्या. थांबा. हो. एक नाही दिसणार नाही. इथं बसा. हॅलो. आवाज येत आहे का चेक करा. हॅलो. बरोबर आवाज. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. हॅलो. काकू. कसं वाटतंय तुम्हाला? तुमच्या सुनेनी महाराष्ट्र सेट क्वालिफाय केलेली आहे. कसं वाटतं? खूपच आनंद झाला. आनंद. या विषयावर तर खूपच आनंद झाला, पण तुमचं मार्गदर्शन भेटलं हे तर फारच छान झालं. प्रत्येक मुलींनी घर तर क्वालिफायचं असतं सर, पण प्रत्येक मुलींनी घर असं म्हणजे खूप पुढे गेलेलं घर आहे बा, अच्छा, अशी म्हणजे हे न करता स्वतः म्हणजे आपण आपल्या पायावर उभं राहणं हे बरोबर आहे, फारच बरोबर छान आहे. आणि घरचं तर मार्गदर्शन होणारच आहे. तुमचं पण आपली सून मार्गदर्शन आपल्या- त्यांना उत्तम भेटलेलं आहे, हा. त्याच्यामुळे ते करू शकले हा, प्रिपरेशन. ते- कारण की घरचं सांभाळून तेच अभ्यास कशाला करणं सर? खूप कठीण ते आहे. राहणारच आहे. बरोबर आहे. इतकं म्हणजे मला असं वाटत होतं का सर्वजण इतके सुधारित आहे घरामध्ये, पण ही पण व्हायला पाहिजे बरोबर आहे. अशी माझी जिद्द होती. ती आता माझ्या सुनेने पूर्ण केली. ते मला आता फारच म्हणजे छान वाटतं. आणि म्हणजे घर क्वालिफाईड आहे बा, बरोबर इतके आहे. सुधारित आहे, बरोबर. इतकं म्हणण्यापेक्षा आपणच आपलं करणं हे योग्य आहे. कोणाचं काही कामी पडत नाही. बरोबर आहे. आपण स्वतः आपल्या स्वतःच्या भरोशावर होणं हे केव्हाही चांगलं असतं. हे माझं मार्गदर्शन तिला नेहमीच राहायचं. तिनं ऐकलं, पण थोडं म्हणजे तिला कठीण गेलं पहिले. बरोबर आहे. आज सिटीतली मुलगी खेड्यावर येणं, आमच्यामध्ये राहणं हे फार कठीण असतं. बरोबर आहे. आज कॉलेजची इतकी शिकलेली, पण तिनं म्हणजे सर्व सांभाळून नेलं. घोणशाला खेडेगावात राहणं म्हणजे थोडंसं यवतमाळमध्येच आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. घर किती क्वालिफाईड असलं तरी गावात राहणं म्हणजे फार कठीण जातं. बरोबर. एवढ्या याच्यातून हे सर्व केलं आणि तुमचं मार्गदर्शन झालं, हे फारच छान झालं. तुम्ही पण असं म्हणजे प्रत्येकाला बनवणं हे मला तर फारच आनंद आहे. प्रत्येक झाल्या पाहिजे. बरोबर आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. चांगलं छान शिकल्या पाहिजे. हा, ठीक आहे सर. हो, धन्यवाद. धन्यवाद. बाकी काय करणार आहे, ती स्वतःच्या पायावर उभी होत आहे, यातच मला फार आनंद आहे. ठीक आहे सर. हॅलो सर. हा, खूप छान वाटलं आवाज बोलून. येत आहे सर? हा, आवाज येतोय तुमचा. हो सर. म्हणजे आम्ही सर गावाला राहतो, म्हणजे घुणसा नावाचं एक गाव आहे, यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील घुणसा इथे राहतो सर. अच्छा. तर पहिले इथे नेटचा पण प्रॉब्लेम होता, तर तो पण मग आम्ही सॉल्व्ह केला सर. तर झालं सगळं व्यवस्थित पॉसिबल. अच्छा, ठीक है. थैंक यू फॉर योर वैल्यूएबल टाइम. पूजा दसरवार हमारे साथ जुड़ी थी आज. उन्होंने उनका एक्सपीरियंस हमारे साथ शेयर किया.
Wish you all the best, Pooja, for all your future endeavors. Do well, and thank you for joining with us. हो सर, थँक्यू सर. म्हणजे तुम्हाला युट्यूबवर पाहिलं होतं, आज तुमच्याशी बोललो, त्याचं खूप छान वाटत आहे आणि सगळ्या मॅथ्सवाल्या सरांना सांगाल थँक्यू म्हणून. हो, डेफिनेटली. आणि सर लास्ट टाइमला सर मी क्वेश्चन चॅलेंज जे असते ते पण अच्छा. केलं सर, त्यामध्ये सर माझे 4 मार्क्स पण वाढले. अच्छा अच्छा. तर ते सुद्धा खूप युजफुल झालं सर लास्ट मध्ये. ओके, चला धन्यवाद. ठीक धन्यवाद for आहे. हो your सर, time. थँक्यू सर, खूप खूप थँक्यू.